जळकोट भीमनगर येथील पाईपलाईन आणि गटार दुरुस्तीच्या कामाला सुरुवात. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दिलेल्या निवेदनाचा इफेक्ट. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे यांनी तुळजापूर तालुक्यातील जळकोट भीमनगर येथील तुंबलेल्या गटारी आणि फुटलेली पाईपलाईन याच्यासह विविध समस्यांविषयी संबंधित पंचायत समिती तुळजापूरचे गटविकास अधिकारी यांना एक लेखी निवेदन देऊन टाळा ठोको आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या निवेदनाची दखल घेऊन संबंधित ग्रामपंचायतीने येथील तुंबलेल्या गटारीची आणि फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्याच्या कामाला सुरुवात केली. याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून भीमनगरला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन येथील मुकुंद लोखंडे यांच्या घरासमोर फुटून शेकडो लिटर पाणी वाया जाऊन भीमनगर येथील अंतर्गत गटारी तुंबून गटारीची दुर्गंधी भीमनगरमध्ये पसरली होती आणि या संदर्भात अनेक वेळा संबंधित ग्रामपंचायतीला लेखी आणि तोंडी विनंती करून या कामाकडे संबंधित ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केलं होतं. तसेच भीमनगर येथे अवघ्या 6 महिन्यापूर्वी शासकीय योजनेतून मंजूर झालेले अंतर्गत सिमेंट रस्त्याचे काम प्रलंबित आहे. गेल्या 2 ते 3 महिने झाले काम बंद आहे. संबंधित गुत्तेदार जाणीवपूर्वक हे काम बंद ठेवलेलं असून संपूर्ण काम झाल्याशिवाय या कामाचे बिल काढू नये याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झालेले आहे. तेव्हा नाईलाजास्तव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे यांनी संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना एक लेखी निवेदन देऊन या दिनांक 14 एप्रिल 2026 पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अगोदर हे काम पूर्ण झाले नाही तर ग्रामपंचायतीला रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं ग्रामस्थांसह टाळाठोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या दिलेल्या लेखी निवेदनाचा परिणाम म्हणून जळकोट येथील भीमनगरमध्ये सध्या तुंबलेल्या गटारीची आणि फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आलेलं असून बाकी कामे लवकरच पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे. एकंदरीत भीमनगर येथे सुरू झालेल्या कामाबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी ग्रामपंचायतचे कर्मचारी लहू कारले, मल्लीनाथ डांगे, विलास फुकटे, लिंबू सगर, अर्जुन कदम आदी उपस्थित होते. तुळजाई एक्सप्रेससाठी अरुण लोखंडे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा तुळजाई एक्सप्रेस.